मित्रांनो, सप्रेम जय भीम. आपण पाहत आहोत प्राचीन भारतातील विषमता. जेव्हा सॉक्रेटिसला अथेनी लोकसभेने देहांत शासन दिले, त्या प्रसंगी पेरिक्लिजने जे भाषण दिले त्यात त्याने मनुष्याच्या विवेक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला. अथेन्समध्येही व्यक्ती स्वातंत्र्याचे तत्त्वज्ञान उदयास आले होते. तेथील जनता त्याप्रमाणे वागत होती. ग्रीसमध्ये अशाच प्रकारची क्रांती घडून आली होती. युरोपियन लेखक हेनरी सिझविक याने द डेव्हलपमेंट ऑफ युरोपियन पॉलिटी पृष्ठ क्रमांक 171 या ग्रंथामध्ये आपले विचार व्यक्त केले. अथेन्समध्ये राज्यशासनाविरुद्ध व्यक्तीला मूलभूत अधिकार दिले गेले आणि घटनेतही त्याचा समावेश केला गेला. तसाच ग्रीकांच्या घटनेत नव्हता, परंतु त्या दोहोंमध्येही साम्यता होती. त्या दोघांच्याही मध्ये शासनात फारसा फरक नव्हता असे सिझविक म्हणतो. सोलन, पेरिस्टॉटस, क्लेइस्टोनिस या ग्रीस देशातील आघाडीच्या झुंजार नेत्यांनी सर्वप्रथम अथेन्समधील जन्माधिष्ठित उच्चनीचता पूर्णतः नष्ट केली व जन्माने श्रेष्ठ ठरलेल्या अशा प्रस्थापित वर्गाच्या हातातील सत्ता हिसकावून घेऊन ती जनतेला समर्पित केली.